आणि आता पाहूया पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या 1 कोटींच्या वर नेणार, पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय। अजित पवारांनी काल मंत्रालयात सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। पुण्यातील डेक्कन परिसरात मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी। स्वप्न मराठी माणसाचं हित अखंड महाराष्ट्राचं अशा आशयाची ही बॅनरबाजी। बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो। पुणे शहरातील 21 शिक्षण संस्थांनी थकवला 370 कोटींचा मिळकत कर। एकट्या सिंहगड इन्स्टिट्यूटची 358 कोटींची थकबाकी, महापालिकेकडून या संस्थांना नोटीस। पुणे विमानतळाला खडकवासला खराडी मेट्रो सह 4 मार्गिका जोडण्याचा विचार। पुणे मेट्रो प्राधिकरणाकडून मार्ग जोडण्यासंदर्भातील नियोजन सुरू। शहराच्या कोणत्या भागातून विमानतळावर पोहोचण्यासाठी नियोजन। पुणे विमानतळाच्या रनवेवर बिबट्याचा वावर असल्याची माहिती। पुणे वन विभाग RESQ सिटी टीम बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून। पुण्यातील मुळशीमध्ये भविष्यात जागतिक पॅराग्लायडिंग स्पर्धा होण्याची शक्यता। पर्यटनाला चालना देण्यासाठी स्पर्धेचा विचार। पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याचे अजित पवारांसमोर सादरीकरण। पिंपरीत 184 सोसायट्यांमधील STP बंदच। विविध कारणे पुढे करून STP सुरू ठेवण्यास नकार। STP सुरू न करण्याच्या सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा। रेशन दुकानांचं धान्य उचलण्यास अद्याप सरकारच्या सूचना नाहीत। आलेलं निम्म्यापेक्षा धान्य पडून। पुण्यातील राजगड तालुक्यातील मांगदरीत निकृष्ट जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती। 78 लाखांचा खर्च करूनही जलजीवन पाणीपुरवठा योजनेचं काम 2.5 वर्षापासून अर्धवट अवस्थेतच।